मागील आठवड्यात विदर्भात तापमान 46 अंशांवर पोहोचलं होतं। आता भंडाऱ्यासह विदर्भात तापमान कमी झाल्याचं चित्र आहे। कुठे अवकाळी पावसानं प्रचंड वादळी वाऱ्यासह हजेरी लावली, तर कुठे अजूनही उकाड्यामुळे नागरिक त्रस्त आहेत। अवकाळी पावसामुळे भंडाऱ्यासह विदर्भातील काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झाल्यानं शेतकरी हवालदिल झाला। मागील आठवड्यात भंडाऱ्यासह विदर्भातील अकोला असो, अमरावती असो, यवतमाळ असो, चंद्रपूर, नागपूर इथे असह्य उकाडा सहन करावा लागला नागरिकांना। पारा 46 अंशावर पोहोचलेला होता, तर भंडाऱ्यातही 44 अंश डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली। या उकाड्यामुळे नागरिकांना असह्य झळा सोसावा लागला। तर काही मध्यंतरीच्या काळामध्ये अवकाळी पावसानेही भंडारा जिल्ह्यासह विदर्भामध्ये हजेरी लावली आणि आज सुद्धा विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली। भंडाऱ्याच्याही काही भागामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली। एकंदरीतच आज पुन्हा तापमानात पारा कमी झाल्याचं चित्र जरी असलं तरी शेतकऱ्यांसाठी हा दिलासा म्हणता येणार नाही। मात्र शेतकऱ्यांना हा अवकाळी पावसानं कुठेतरी नुकसान शेतकऱ्यांना सहन करावं लागलं। तर आता वातावरणात गारवा निर्माण झाल्यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळत असल्याचं चित्र बघायला मिळत आहे। प्रशांत देसाई, एबीपी माझा, भंडारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।